महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे छत्रपतींना विनम्र अभिवादन करून सन्माननीय व्यासपीठ आणि आता घ्यायचं या ध्यान निष्ठेनं प्रेरित झालेले आपण सर्व शिवसैनिक। आज माझी तब्येत बरोबर नाही आहे, त्याच्यामुळं नेहमीसारखं नाही बोलणार, पण काही गोष्टी सांगायच्या आहेत व्यासपीठाला। सन 1990 त्याच्या अगोदर चंद्रकांत जाधव, खडेसाहेब वगैरे तो एक जुना इतिहास झाला जो आम्ही लढलो। म्हणजे जाधव साहेब पण लढले, त्यावेळेला शिवसेनेचा 5,000 मतं मिळाली होती, 4,500। पण सन 1990 शिवसेना लढली, काहीच नव्हतं, ताकद नव्हती, शिवसैनिक फाटका बसायला म्हणजे गाडी पण नाही, म्हणजे फिरला, पायी फिरला आणि केवळ 118 मतांना पराजित झालेले केवारी साहेब आज व्यासपीठाच्या समोर आहे, केवळ 118। आणि तो सुद्धा विजय असावा, हरवून केवारीला पाडला असता तर ते नाही चाललं असतं, फसवून पाडलं, चोरली मतं तिथं व्यासपीठावर मोजताना बंडल चोरले आणि केवारी साहेब पडले। ते केवारी साहेब इथे 1990। त्याच्यानंतरची दुसरी निवडणूक आली साहेब, चित्र असं 118 मतांना ताई आम्ही पडलो। त्यावेळेला 92ला पुन्हा जिल्हा परिषदा आल्या, त्यावेळेला एकही सीट आमची आली नव्हती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला। म्हणजे इतकं राजकारण बदलतं या तालुक्यामध्ये। त्याच्यानंतर 1995 साल आलं, म्हणजे चंद्रकांत जाधव पासून अनेक इच्छुक होते, नंतर काही काँग्रेसच्या मंडळींना प्रयत्न केले, ते सुद्धा मदतीला धावले आणि कोणीच नाही, फक्त ठाकूर समाजाचा उमेदवार पाहिजे अशानं दौलत दरोडा अगदी कोणालाच एकाही शिवसैनिकाला ओळखीचा नव्हते, त्याच्याकडे शिवसैनिक म्हणून तो नव्हता, त्याला खोटं शिवसैनिक असल्याचं पत्र घेतलं शांताराम विषयकडनं आपण, आणि तो श्रमजीवीचा तसा त्या अर्थानं कार्यकर्ता होता आणि त्याला ओळख नाही, कपडे म्हणजे अशा पद्धतीने आणला, सजवला, बाहुल्यावर उभा केला, लग्न लावलं आणि थाटामाटात लावलं, 22,000 मतानं निवडून आणला तर तुम्ही आणला। हे दौलत दरोडाकडे 22 मतं नव्हती, 22 मतं नसलेला 22,000 आणला। ही शिवसेनेची ताकद आहे। 1990 त्याच्यानंतर दौलत दरोडा हा पराक्रमी पुरुष आहे, म्हणजे अतिशय सक्षम, कार्यक्षम, म्हणजे तत्पर माणूस आहे साहेब। अशी परिस्थिती झाली का याला तिकीट देऊ नका, पडेल हा सगळ्या पोलिसांचा रिपोर्ट, म्हणजे इंटेलिजन्स ब्युरोचा रिपोर्ट, पक्षाचा रिपोर्ट। दिघे साहेब बोलले हरामेला मी मतदार यादी देणार नाही याला फकट, काळे साहेब आपल्याला हाकलून लावला आणि साल्याला 5 वर्ष आमदार किती नंतर मतदार यादी पण मीच देऊ का, तिकीट देतो याच्याकडे पैसे असतील म्हणून तिकीट दिलं। ज्या वेळेला जाहीर झालं तिकीट साहेब, दुसऱ्या दिवशी म्हणाला पैसेच नाही माझ्याकडे। खरे साहेब तुम्ही साक्षीदार, जगे साहेब तुम्ही साक्षीदार, पैसेच नाही, भीक मागून आम्ही सकाळी मी पैसे मागायला जायचो, संध्याकाळी ते वाटायचो, म्हणजे 25,000 द्यायचा, कोणी 10,000। एक अधिकारी तहसीलदार मला म्हणाले नापाच्या त्यावेळेला, पण तुम्हाला पैसे नाही देणार तर पडणार आहे। म्हणजे सगळ्या परिस्थितीमध्ये 99ला सुद्धा तुम्ही मेहनत केली, जिद्द दाखवली, निष्ठा दाखवली आणि दौलत दरोडानं 4,500 पुन्हा निवडून आणला। 2 वेळा निवडून आल्यानंतर माजला, म्हणजे पहिल्यांदा तरी बरा होता, 99 पर्यंत त्याला काहीतरी एवढं काय हे नव्हतं, पण 99 नंतर त्याला वाटायला मी म्हणजे आमदार। त्याला काही लोक सांगायचे त्याच्या कानामध्ये, तो खाडेसाहेब कशाला, तो जिल्हा प्रमुख, तेच आमदार झाले, 3.5 आमदार, 4.5 आमदार, असं काय काय बोलायचे। दौलत वाटलं की मला आता मी गरुड झालो, बगळ्याचा गरुड झाला। आणि त्याच्यानंतर त्यांनी वाटलं की 2004ची निवडणूक हा त्यांनी स्वतःच लढला, पक्षाच्या एकाही पदाधिकाऱ्याला विचारला नाही, पक्ष लढलाच नव्हता। शहापूरची 3 माणसं होती आणि दौलत दरोडा होता, एकाही पक्षाच्या पदाधिकाऱ्याला घेतला नाही, शिवसैनिकाला विश्वासात घेतला नाही आणि पडला आणि म्हणतो पक्षाने पाडला। 2009 आलं साहेब, आपण निष्ठेने काम केलं, आपण उद्धवजींना शब्द दिला की उद्धवजी आम्ही तुम्हाला शिवसेनेचा शहापूरचा आमदार देतो आणि तो तुमच्या जीवावर देतो, अशी आम्ही तुमच्या वतीनं ग्वाही दिली उद्धवजीला। उद्धवजींनी विश्वास ठेवला, पक्ष लढला, 2009ला दौलत दरोडा आमदार झाला। 2014 आलं, 2014ची परिस्थिती तुम्ही लक्षात घ्या,
जादूटोण्यासारखा हा कार्यक्रम करत होता. लोक बोलायचे कुठे दौलत दरोडा साहेब, पंपावर बसत मी बाहेर फोनच उचलत नव्हता कोणाचा. अरे काय परिस्थिती आहे. तुम्ही कधी लोकांची भेटलाच नाही. त्याला वाटलं मी काय तो जादू मंत्र काहीतरी भगत वगैरे तो करतो ते. तो सगळं केल्यानंतर त्याला वाटलं की मी जिंकेल आणि अशा पद्धतीने एकाही पदाधिकाऱ्याला विचारलं नाही, प्रचार केला नाही. प्रचार गावांच्या फिरलाच नाही साहेब. आठवत असेल सगळ्यांना, वरकुटे साहेब आहेत तिथं. प्रचार केला नाही, गावांच्या फिरला नाही, अर्थकारणाचं जितक्या थोडीफार तरतूद करायचे ती दिली नाही. अनेक पक्ष मॅनेज व्हायला तयार होते, त्यांच्याबरोबर बसला नाही म्हणून फसला आणि पडला. पांडुरंग बरोबर आला कारण नसताना. ही परिस्थिती आहे. ज्या वेळेला माझा पक्ष लढतो ना साहेब, त्या वेळेला शिवसेना जिंकले शहापूरची. हा इतिहास आहे. दौलत दरोडा कधीही जिंकला नाही, जिंकला तो इथला शिवसैनिक जिंकला. आणि म्हणून गमजा मारतात ना आमदार लोक का मी निवडून आलो, हे साप खोट आहे, धादांत खोट आहे. यांचं कर्तृत्व पण नाहीये आणि यांनी कधी जिंकला साहेब. नंतरच्या काय झालं, पांडुरंग बरोबर आमदार झाला. हा पांडुरंग बरोबर शिवसेनेने येण्यासाठी धडपड करत होता. तर शिवसेनेचीच ताकद आहे, ही तुमची ताकद आहे ना. तो का आला हो? तो जर तिकडे येणार होता, पडण्यात जिंकणार होता, ते या बाजूला का आला? राष्ट्रवादी इतकी ताकदवर होती का? मग पांडुरंग बरोबर आला का इकडे? मग दौलत दरोड्याला जर आता आणला असेल निवडून तर राष्ट्रवादीने आणला का? याचं उत्तर आहे तो ज्या अर्थी इकडे आला होता आमच्यामध्ये, त्या अर्थी ताकद आमचीच होती. मग झालं काय? एकनाथ शिंदेने मला पण फोन केला होता आदल्या दिवशी. तो काशीनाथ, अरे तो दौलत दरोडा चुकीचा आहे. म्हटलं हो चुकीचा आहे, काहीच काम करत नाही. बोल बिलकुल काम करत नाही. मग त्याला नको. म्हटलं नको. मग पांडुरंग बरोबर उद्या प्रवेश आहे, तू उद्या निघून ये. म्हटलं येणार नाही. म्हटलं काय येणार नाही? तो येणार नाही निवडून. असं बोललेला माणूस रवींद्रकडे साक्ष आहे. माझ्या बाजूला बसला होता. मी म्हटलं साहेब त्या पापात सहभागी होणार नाही, मी त्याच्या बरोबर येणार नाही, त्याच्या प्रवेशाला मी येणार नाही. हे हिमतीनं सांगणारे आमच्यासारखे शिवसैनिक आहेत. हे तुमच्या जीवावर बोललो होतं, मला माहिती होती. या कार्यकर्त्याच्या मनात, याच्या रक्तात, त्याच्या मंडणात, याच्या मेंदूत काय याला पाहिजे त्याचा उमेदवार. साहेब कधी नाही मिळाला त्याला त्याचा शिवसैनिक जो मिळाला. असं दौलत दरोड्यासारखे पाखडणी लोक मिळाले, त्यांनी तो मोठा झाला साहेब, खूप मोठा झालाय तो. पण हे तिथे तिथे त्या जागेवर आहेत, यांना तो लोक होता. आता अशा पद्धतीने पांडुरंग बरोबर निवडून आला म्हणजे दौलत दरोडा पुन्हा आला. आमचा शिवसैनिक भोळा बाबडा आहे, त्याच्या लक्षात नाही आलं का आम्ही त्याला मदत करतोय. तो भंपक बगळा आहे. दौलत दरोडा हा ना बगळ्यासारखा आहे. तो बगळा एक बघा, तुम्ही तलावामध्ये बसलेला असतो आणि तो असा एक पायावर उभा असतो आणि चोच त्याची पुढे असते. त्या माशाला वाटतं साला हे मोठा तपस्वी ऋषी आहे, एक पायावर तप करता येते. तर ते तो खरं तर जवळ येतो पाया पडायला आणि हे मटकन गिळता येतं माशाला. तसं हे दौलत दरोडा. हे इतकं साधं भोळा राहते ना, एकदम फसवतं आपल्याला. आणि आपल्याला पण येण्यासारखं वाटतं की ती आलं हे मस्त आहे, गरीब आहे ती आलं. ही गरीब काय बायको करायची का आपल्याला तिथे आहे? हा कार्यक्रम, इथं कार्यक्रम कामाचा माणूस पाहिजे, कर्तृत्ववान पाहिजे. या विधानसभेत असायला आमच्याकडे साहेब काय समस्याच उरल्या नाही. एकही विधानसभेत प्रश्न नाही मांडला आहे 5 वर्षात. पत्रकार मित्रांनो काही आहे का? आता म्हटलं नाही कामं केली. कामं कसली साहेब? ती कामं नाही केली, हे त्याचं कर्तृत्व नाहीये. अजितदादांनी आपण त्याला आमदार केल्यामुळं त्याला पुन्हा आमदार व्हायचंय म्हणून अजितदादांनी 5% वाट पैसे घ्या पुन्हा आमदार हो. हे आपलं विकलेलं मत दौलत दरोड्याने हे पैसे आहेत ते. अरे माझा जर तू दौलत दरोडा तू जर खरा शिवसैनिक असताना तर पहिल्यांदा अजितदादाच्या शपथविधीला हरपखोर दिल्लीला गेलेला तू नसता. अजितदादाच्या बरोबर जे पहिल्यांदा फुटणार होते पहाटेच्या शपथविधीला, त्याच्यात कोण होता? मग उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होऊ नये असं पहिल्या शिवसैनिकाला वाटलं. तो दौलत दरोडा तो शिवसैनिक कसा? तो महागद्दार आहे. नंबर 1 दुसरा मुद्दा, बरं झालं तर झालं. तू म्हणतो मी शिंदेच्या बरोबर जाणार नाही तर मग इकडे ये ना, इकडे ये ना. मग तिकडं का घ्यायला पुन्हा? हे सगळ्या भानगडी आहेत. आम्हाला दौलत दरोडा साहेब नको. आता मला सांगा साहेब, पांडुरंग बरोबराला तुम्ही दिला, आता पुन्हा दिलं. राष्ट्रवादी किती आहे हे सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, आम्हाला पण माहिती आहे. पांडुरंग बरोबराला महाविकास आघाडी म्हणून दिलं. ज्या शिवसैनिकांनी शिवसैनिक म्हणून तो शिवसेनेत आल्यानंतर 2019ला ऍक्सेप्ट केलं त्याला.
2019ला पांडुरंग बरोबर तुम्ही स्वीकारलं का? मग आता राष्ट्रवादी म्हणून स्वीकारतील का? मग काय होईल पुन्हा काय होईल? भयंकर आहे ना साहेब हे चित्र. म्हणून नेत्यांनी या सगळ्या आमच्या भावना आहेत का साहेब आमच्याकडे ताकद आहे, आमच्याकडे शक्ती आहे. काल परवा आमचा शिवसैनिक हरवला होता या व्यासपीठावर, तो सगळा दिसतोय आता. कसं असतं, जातीच्या धर्माच्या ह्या फार मोठ्या गोळ्या आहेत आपल्या देशामध्ये सुरू असलेल्या, आणि या तालुक्याला ते जास्तच लागतात. पण तुम्हाला सांगतो ना, हे जर तुमच्या डोक्यात असेल ना तर या व्यासपीठाच्या समोर आता बसलात ना निघून जायचं आहे. इथून निघून जायचं का माहिती आहे का? हा जो कोणी उभा करू ना आपण, त्याची फसवणूक त्याच्या पाठीत त्याच्या छातीत वार करू नका. निष्ठेने लढणार असा तर तिकीट घ्या. ही काय एकटा बाळासारखे काशीनाथ तिवरे शंकरकडे यांची ताकद नाही. त्यांना एकाच मताची किंमत आहे. ही सगळी तुमची ताकद आहे. आपल्याकडे पैसे नसतील, पैसे मागायचे नाही. आपल्याकडे पैसे नसतील, पण लोक काय म्हणतात माहितीये का? तुम्ही बोला नाही तर नका बोलू. लोक म्हणतात साहेब हे दोन्ही नको, तिसरा द्या. मग तुमचं काम संपलं की नाही? तुमचं काम संपलं की नाही? जर आपलं काम संपलंय, लोकांना वाटतंय तिसरा द्या. आता मला सांगा, 5 वर्ष कपिल पाटील साहेब प्रयत्न करत होते. फार एकदम पानाचा अभ्यास झाला. पानामधलं ते प्रत्येक माणसाचा अभ्यास केल्यानंतर मोबाईलचे ग्रुप केले, सगळं केलं. सगळं केल्यानंतर सुद्धा 43,000 मताच्या वरती कपिल पाटलांना मतं नाही मिळाली. आणि 15 दिवसाचा होमवर्क नाही, अभ्यास नाही. 15 दिवसाचा पेपर लिहायला बसले सगळे. 15 दिवसामध्ये पास झाले ना, 55,000 मतं मिळाली. 15 दिवसाचा कार्यक्रम आहे हा. बरं, जर साहेब यांना जर सांगितलं जातीवादीचं भानगडी आल्या नसताना सामरेंच्या, तर ह्या तालुक्यामध्ये महाविकास आघाडी तबाल लाखाच्या आसपास टप्पा गाठला असता, अशी ताकद आहे. आता कोण म्हणतात सामरे उभे राहिले म्हणून कपिल पाटील निवडून आला, असं काही नाहीये. सामरे उभे राहिले नसते तर आणखी 2 लाखाचा लीड मिळाला असता. ह्या जी पडल्यात ना, ती जातीची मदत नाही, ती त्यांना पडलीच नसती, ती याच बाजूला आली असती. आणि म्हणून आता ही सगळी गणितं बदलतील. आता काही जातभीत नाही उभी राहिलेली. आता एकच आमचा शिवसैनिक उभा राहतो. मग तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या पंथाचा आहे, काही आम्हाला माहित नाही. साहेब तुम्ही नाही म्हणजे द्याच. आम्हाला माहिती आहे वरतीले बदल होतात, पण हे बदल झाले तरी आम्ही बदलणार नाही. आता आमचा कार्यक्रम ठरलाय. वर्षांना सरळ सांगा का इथं तुम्हाला आमदार पाहिजे ना. मला एकदा 2009ला उद्धवजी म्हणाले तुमचा 100वा आमदार पाहिजेच पाहिजे. म्हटलं साहेब मिळेल ना. तो नाही लढला पाहिजे, आम्ही लढू. दौलत दरोडा जर निवडणुकीची सूत्र घेत असेल तर 100% पडेल, असं बोललो मी. आणि पक्षाने लढली पाहिजे. निवडणूक आहे पक्षाचं काम आहे, माणसाचं नाही. हे आमचा पक्ष सक्षम आहे. माझा कार्यकर्ता गाव पातळीवरचा फाटका येतो, त्याच्या खिशात दमडा नाही आहे, पण त्याच्या मनामध्ये जिद्द आहे, संघर्ष करण्याची ताकद आहे आणि आलेल्याला आडवं करायची हिंमत आहे. त्याच्यामुळे ह्या वेळेला हे सांगण्याचा उद्देश एवढा, हा इतिहास सगळा मागचा. तर ही सगळी ताकद आहे ना ताई, ही आमच्या लोकांची आहे, यांची येते. आणि ही सगळी ताकद मी त्यांना समर्पित करतो. म्हणजे त्यांचंच आहे ते यश आणि त्यांचीच भावना आहे का या वेळेला शहापूरचा आमदार हा शिवसेनेचाच असला पाहिजे. म्हणजे शिवसेनेचाच बोलतो मी. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे वगैरे त्याला लावायची गरज नाही. ते तांत्रिक निवडणूक आयोगाची भानगड आहे. शिवसेना आपल्या बापाची ती त्याची नाही, कळलं का? शिवसेना आपली आहे तर ती त्याची नाही आहे. आणि त्याच्यामुळे तो त्या भानगडीतच बोलायचा नाही. ती शिवसेनेचा उमेदवार आमदार शहापूर विधानसभेचा साहेब देऊ आम्ही. फक्त तुम्ही आमचा मातोश्रीला निरोप सांगा की फार बेकार कार्यकर्ते पेटून उठले आणि त्यांच्या भावना एकच आहेत. तर हे काय माहिती आहे का, ही सगळी वंचित दुर्बल आहेत. 10 वर्ष झाली काम करतात, मेहनत करतात. 18 पंचायत समितीच्या जागा 28 पैकी आणतात आणि संघर्ष करत 9 जिल्हा परिषदच्या जागा आणल्या. 14 पैकी 9 जागा यांच्या त्या फाटक्या लोकांच्या. आणि अशा लोकांना तुम्ही जर उमेदवारी देत असाल म्हणजे काय झालं, आम्हाला जेवायचं आहे आणि आमचं ताट तुम्ही दुसऱ्याला वाढत असाल, चालणार. त्याच्यामुळे आता आम्हाला ही निवडणूक द्या, उमेदवारी द्या. तुम्ही नाही दिली तर आम्ही उभा करू ना आणि निवडून पण आणू. आणि जर अशी परिस्थिती नाहीच तर साहेब महाविकास आघाडीचा आम्हाला बदला घ्यायचा आहे. बदला हा बदला भाजपच्या विरोधातला आहे. हा बदला आमच्या खरं साहेब शिवसेना ना कागदावर हारते असं ताई माझं मत आहे. म्हणजे बघा आता आपण
90 जागा आपल्याला कमी जागा जिंकता आल्या, कारण आपल्या जागा चुकल्या घेतानाची. बघा ना, आम्ही सांगत होतो का पालघरची द्या ना भिवंडीची घ्या इकडं. हे आमच्या साहेब आपण बोललो होतो की पालघरची द्या ना भिवंडीची द्या. तर जागा घेताना जरा गणित मांडा आणि ही जागा शिवसैनिकाला द्या, अशी मी तुम्हाला एक आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.